वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। साताऱ्यात उदयनराजे भोसले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उमेदवारी अर्जाआधी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह या ठिकाणी दोनही उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहतील। साताऱ्यामध्ये उदयनराजे मवियाच्या शशिकांत शिंदे यांच्याशी थेट सामना होणार आहे। छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता कल्पना राजे भोसले यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। हा संवाद आपण पाहणार आहोतच, पण त्यापूर्वी इम्तियाज मुजावर यांनी उदयनराजे भोसले यांच्याशी देखील संवाद साधलाय, पाहूया आपण। सातारा लोकसभाचे महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आज मोठ्या शक्ती प्रदर्शनातून उदयनराजे आज उमेदवारीचा अर्ज दाखल करतायत। मोठ्या संख्येने लाखोचा जनसैलाब साताऱ्यामध्ये या ठिकाणी उमटलेला आहे। उदयनराजे भोसले यांना कोणत्याही परिस्थितीत लोकसभेमध्ये पाठवायचंच ही अटकळ बांधत उदयनराजेंच्या समर्थनार्थ सातारकर आज या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर उदयनराजे अर्ज दाखल करतात। त्यांच्याशी थेट बातचीत करणार आपण। महाराष्ट्र लोकशाही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अर्ज दाखल करताय, काय सांगाल, काय आज संकल्प घेऊन अर्ज दाखल करताय? 30 वर्षापूर्वी जेव्हा मी समाज करायला सुरुवात केली तेव्हाचा माझा संकल्प होता, तोच माझा कायमस्वरूपी संकल्प राहिलेला असणार आहे। तो म्हणजे लोकांच्या कल्याणाचा, लोकांच्या विकासाचा, लोकांच्या उत्कर्षाचा आणि लोकांचं हित जोपासण्याचा। एकंदरीतच विरोधकांकडून सर्वसामान्यांना भेटणारा खासदार पाहिजे। राजघराणं हे उदयनराजे भोसले सर्वसामान्यांना लवकर भेटत नाहीयेत आणि असाच खासदार साताऱ्यातल्या जनतेने निवडून द्यावं असं चित्र निर्माण केलं जातं। याच्यावर आपलं काय प्रतिक्रिया आहे? मी एवढं सांगेन की ज्या पहिले यापूर्वी राजेशाही होती, राजेशाहीनंतर लोकशाही अस्तित्वात आली आणि राजेशाहीची स्थापना कशामुळे, आपल्या लोकशाहीची स्थापना कशामुळे झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार मांडला, तो विचार दिला की राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा आणि त्यामुळं लोकशाहीचा ढाचा जर सर्वात प्रथम कोणी रचला असेल किंवा तयार केला असेल तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केला। आणि त्यामुळं आज लोकशाहीमध्ये आपण वावरतोय। जे राजकारण आहे लोकांच्या सेवेत राहिले, लोकांच्या बरोबर राहिले, ते राजकारण अस्तित्वात राहिले आणि ज्या राजकारण्यांनी लोकांचा संपर्क तुटला ते सुद्धा पडद्याआड गेले। त्यामुळं असं जर कोण म्हणत असेल की आमचा संपर्क नाही तर हे म्हणजे त्यांची कुठले ते काल्पनिक युगात राहतात असं म्हणलं पाहिजे। एकंदरीतच गेल्या महिन्याभरापासून आपण प्रचाराचा पूर्णतः धुराळा उडवलेला आहे। उमेदवारी घोषित होण्याआधीपासूनच आपण कामाला लागलेला आहे। लोकांच्या मध्ये ज्यावेळी तुम्ही जाता काय काय समस्या तुमच्या समोर येत आहेत? नाही, सर्वात प्रथम म्हणजे सगळ्यात मोठं की विकास तर झालाच पाहिजे आणि या अगोदर अनेक वर्ष या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती। कालांतराने काय काय पाहायला मिळालं, जसं पर्याय मिळाला तसं त्या ठिकाणी संपूर्ण सत्तांतर झालेलं आपल्याला परिवर्तन झालेलं पाहायला मिळालं। कारण की ह्या अगोदर फक्त घोषणा देण्यात आल्या। आज जो ज्या पक्षाकडे फक्त 2च खासदार होते, अटल बिहारी वाजपेयी आणि आडवाणीजी, आज त्या पक्षाची परिवर्तन झालंय की या देशात नाही तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज त्याची ओळख आहे। हे का झालं? कारण की लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।